आमचं मस्तपैकी दर्शन झालंय. फक्त तुम्हाला एक सजेशन द्यायचं होतं. जर तुम्ही दर्शनाला आला, मम्मीचं नाव आमच्या साऊथ वरून आलेलं आहे. अँड यस, शी सो लकी. राम सेतू पण आहे तर श्रीलंकाला जॉईन करतोय. दिस इज द एंड ऑफ द इंडिया. खूप मस्त लोकेशन आहे. बेसिकली या टेम्पलमध्ये 2 शिवलिंग आहेत. वेलकम बॅक. सो गाईज, जसं तुम्हाला माहिती आहे, आय एम राईट नाव इन मधुरिया नियर मीनाक्षी टेम्पल. अँड गाईज, विषय काय झाला आहे माहिती आहे काय? जिथं आता टेम्पल आहे ना, एक मिनिट. सो गाईज, जिथं टेम्पल आहे, इथं जवळच टेम्पल आहे, तिथं फोन अलाउड नाही आहे, काहीच अलाउड नाही आहे जास्त. रेकॉर्डिंग पण अलाउड नाही आहे. सो तिथं फोन लॉकरला ठेवायला लागते. सो तिथं न ठेवता आम्ही परत रूमवर आलो आहे मोबाईल ठेवण्यासाठी. आणि अनफॉर्च्युनेटली तुम्हाला आतलं डिटेल काय दाखवता येणार नाही मीनाक्षी टेम्पलचं. सो यस गाईज, आम्ही आता जाऊन दर्शन घेऊन येतो देवीचं. अँड परत आलो कीच भेटूया मग. गाईज, झालेलं आहे आमचं दर्शन. आत काय मोबाईल अलाउड नाही, काहीच संपर्कच नाही मोबाईलचा. कॅमेरा, मोबाईल, गॅजेट, एनी वॉच पण अलाउड नव्हतं. सो यस, आता आम्ही आलेलो आहे परत. आणि खूप वेळ जातो काय दर्शनमध्ये. 2-3 तासाची हे असते लाईन. अँड आता आम्ही हॉटेलचं चेकआउट करत आहे. अँड येस, आता आमचं पुढचं लोकेशन असणार आहे, ते लवकरच तुम्हाला सांगतो. स्टे ट्यून इन दी ब्लॉग गाईज. येस, बाय. हिअर इज मीनाक्षी टेम्पल. लय मोठं टेम्पल आहे गाईज. सो या, बाय बाय. फेमस फूड हिअर, इडली, डोसा, सांबार. काय वेगळंच आहे, राईस टाईप आहे काय? राईस आहे ते, पोंगल राईस. आता जस्ट आम्ही मदुराई सोडत आहे मीनाक्षी टेम्पलला पण. सो आमचं मस्तपैकी दर्शन झालं आहे. फक्त तुम्हाला एक सजेशन द्यायचं होतं. जर तुम्ही दर्शनाला आला तर तिथं हिचं फ्री दर्शन आणि एक पेड दर्शन आहे. तर कायम फ्री दर्शनसाठी जावा, पेडला जाऊ नका तुम्ही. बिकॉज पेडला खूप मोठी लाईन असते आणि जास्त वेळ लागतोय. फ्रीमध्ये तुमचं फ्री दर्शन लाईनमध्ये लवकरात लवकर होऊन जाईल. सो येस, दॅट इज ओनली सांगायचं होतं समजून. चला गाईज, आता आमचं नेक्स्ट लोकेशनच्या रूटला आम्ही लागलेलो आहे. रामेश्वरम अँड धनुषकोडी. सो यस, धनुषकोडीला आम्ही चाललो आहे गाईज. तिथं पण एक टेम्पल आहे. सो त्याचं पण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवूया. तिथं आय गेस मोबाईल अलाउड आहे. सो यस. आणि गाईज, मीनाक्षी टेम्पलचं एक वैशिष्ट्य, मीनाक्षी टेम्पलचं वैशिष्ट्य नाही, आमच्या मम्मीचं वैशिष्ट्य आहे की आमच्या मम्मीचं नाव पण मीनाक्षी आहे. अँड मम्मीची आजी जी होती ती, मम्मी ज्यावेळी तू जेव्हा जन्मलीस तेव्हा आजी गेलती ना. सो गाईज, ज्यावेळी मम्मीचा जन्म झाला आहे त्यावेळी आजी आमची मीनाक्षी टेम्पलला गेलती. आणि आजीनं सजेस्ट केलं की नाव मम्मीचं पण मीनाक्षी ठेवा. सो मम्मीचं नाव आमच्या साऊथ वरून आलेलं आहे. अँड यस, शी सो लकी. तर आता चाललोय आम्ही. फक्त तेवढंच करा की जर तुम्ही मीनाक्षी टेम्पलला आला तर ते पेडचं करू नका, फ्री एंट्रीमध्ये, फ्री लाईनमधूनच जावा, जेणेकरून तुमचं दर्शन पण लवकर होईल आणि काय तुम्हाला पे पण करायला लागणार नाही. आणि खूप मस्त मंदिर आहे गाईज आतून. 1000 वर्ष ना, 3000 वर्ष कालीन बांधलेलं मंदिर आहे गाईज. खूप जुनं मंदिर आहे आणि मेंटेन पण ठेवलेलं आहे तिथल्या लोकांनी. सो यस, जर कधी तुम्हाला योगायोग आला तर जाऊन नक्की भेट द्या मीनाक्षी टेम्पलला. गाईज, आता आम्ही आमच्या लोकेशनच्या जवळच आलेलो आहे, रामेश्वरम आणि धनुषकोडी. सो गाईज, धनुषकोडी आणि रामेश्वरम हे भारताचं शेवटचं टोक आहे. एंड ऑफ साऊथचा एंड पॉईंट म्हणू शकतो आपण याला. सो हे बघा, दोन्ही साईडला समुद्र आहे बघा, इकडं आणि इकडं पण समुद्र आहे. यस. राम सेतू पण आहे तर श्रीलंकाला जॉईन करतोय. तुम्हाला माहीत असेल डिटेलमध्ये, तरी पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगत आहे. आणि आम्ही तिथंच चाललो आता.
सो स्टे ट्यून इन दी ब्लॉग गाईज. खूप मस्त पुढं लोकेशन आहेत, सगळे तुम्हाला दाखवतो नक्कीच. या अँड बाय गाईज. लुक बघा, झूम कर तिथे. वो दिस इज दी एंड ऑफ द इंडिया. धनुषकोडी वी आर राईट नाव. आणि त्याच्या 1 hour to go. हां, आणि त्याच्या पुढे श्रीलंका आहे. बोटीने जायला पण लागेल. त्याला रोड नाही, तिथं राम सेतू बनवलेला रामजीने आपल्या. अँड यस, आता आपण काय श्रीलंकाला जायचं नाही आहे. धनुषकोडी इज द आवर लास्ट स्टॉप आणि तिथून आणि परत बॅक. सो यस, लेट्स गो. खूप मजा येणार आहे गाईज. बाय. आता आम्ही 20 रुपये. अननस आणि 20 रुपये. वॉटरमेलन हा, डालो. हायजेनिक 2 घ्यायचं आहे. 2 घे ना. सो दिस विल बी हायजेनिक. दिस इज टू मच यम्मी, त्यामुळे मी 3 घेतल्यात आणि ना वॉटरमेलन पण घेतले. ते काकडे आहे काय? काकडे आय डोंट लाईक. आय ओनली इटिंग वॉटरमेलन. यस. चला आता लेट्स कंटिन्यू आवर ट्रिप. गाईज या रोडला खूप ट्रॅफिक आहे आणि अराउंड 15 ते 30 मिनिट झालेत आम्ही अजून या ट्रॅफिकमध्ये अडकून आहे. सगळी लोक, कोण पुढं जाऊ देत नाही, सगळी आपापलीच गाड्या पुढं घालतात. त्यातला मी पण आहे स्वतः एक. सो गाईज खूप बोर व्हायला लागले आणि त्यात हे ऊन एक लागले. नको वाटते असलं काय असलं. नेट सेट वर केलं तर सोडा, आता केले जरा ट्रॅफिक दाखवायला, ऑडियन्सला ट्रॅफिक दाखवायला. सो गाईज बघितलं ना ट्रॅफिक, आता झोपा. दिस इज द फायनली साऊथ इंडिया का एंड पॉइंट आहे गाईज. दिस इज द एंड ऑफ द इंडिया. इकडं आय गेस इकडं समोर श्रीलंका आहे. खूप मस्त लोकेशन आहे बघा. इथं आता मी चिल करायला लागले बसून आणि त्यात थोडंसं पुढे गेल्यात गाडी यू टर्न करण्यासाठी. खूप ट्रॅफिक आहे गाईज इथं बघा, खूप ट्रॅफिक आहे. वाव, ऊन पण आलो. वाव, आता खूप मस्त फोटो येणार आहेत गाईज. यस, आता फोटोज काढा आणि फोटो समोरच तुमच्याशी आहे. यस गाईज, खूप मस्त वाटायला लागले इथं. फिलिंग सो हॅपी गाईज. वाव, साऊंड ऑफ दिस वेव्स, सुपर. दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ साऊथ इंडिया. बघा इथं स्तंभ आहे आणि खूप गर्दी आहे गाईज. लोक फोटो बिटो काढाल्यात आणि इथं बॅरिगेट पण आहेत. तिथं आत गाडी जाऊ शकत नाही आणि इथून गाडी टर्न करून परत जातात. सो येस, आमची गाडी या गाडीच्या मागं आहे. आपण शेवटच्या पॉईंटपर्यंत आलोय. खूप मस्त आहे गाईज इकडे. लुक सी. गाडी पार्किंगचं खूप इश्यूज आहेत, त्यामुळे जास्त वेळ न थांबता आम्ही चाललोय आता. चला चला, चल घेऊया. सो गाईज असं इथनं परत जायला लागते अँड गाडी लावायची जागा पण नाही आणि इथं टर्निंग पॉईंट आहे, अशा गाड्या वळून जातात परत. सामान जास्त वेळ थांबता पण येणार नाही. गाईज इथं आता मॉमला आमच्या पिंड घ्यायचे. कशापासून बनवले? हे आहे ते या ग्लास पासून बनवले. स्टोन पासून आहे, गणपतीचे आहेत आणि इथं पिंड आहे. काय करतेस बघ? वी हॅव बाय दिस वन. 60 रुपीज. 250 को दो दे दो. 250 मध्ये कशाला, 200 लाच देखील. इथं जे मी विचारलं त्यांना फ्लोटिंग स्टोन आहेत का इथं, तर नाही आहेत, ते रामेश्वरम मध्ये आहेत. सो चला पुढे जाऊया. मॉम, वेळ झाला आपल्याला. घेतलीच का ते? सो गाईज वी हॅव बाय दिस शिवलिंग. चला इकडे चल. सो गाईज आता आमचं इथलं झालेलं आहे एंड पॉइंट, साऊथ इंडियाचा एंड पॉइंट. काय नाव म्हणलं पप्पा? धनुषकोडी. सारखं विसरते मी ते. सो धनुषकोडीचं आमचं झालेलं आहे पॉइंट गाईज. खूप मस्त आहे. इथं खूप गर्दी आहे आणि ट्रॅव्हलिंगचं जरा इश्यूज आहेत, कारण गाड्या
इकडनं पण येतात तिकडनं जात पण आहे. हां होय, ट्रॅफिक रूल पण कोण पाळत नाही. आणि इथं कोण हे पण नाही आहे, म्हणजे पोलीस RTO वाले त्यांनी कोण नाही आहेत मॅनेजमेंटसाठी. सो आपल्याला सगळं मॅनेज करून जावं लागते. गाईज आम्ही टाईम मॅनेजमेंट करत करत आता आलो आहे रामेश्वर टेम्पल. सो आता इथं ब्लेसिंग्स घेणार आणि पुढं आम्हाला अजून पुढं पण जायचं आहे. आणि पुढं खूप ट्रॅव्हलिंग आहे गाईज अजून. सो यस, ट्रॅव्हलिंगमध्ये खूप आमचे दिवस चालले आहेत. दिवस म्हणजे रात्र चालल्यात मोस्टली. अँड विच इज गुड पॉईंट, कारण दिवसाचं ट्रॅव्हलिंग केलं की आपलं पॉईंट मिस होतात ना. सो रात्रीचं ट्रॅव्हलिंग तेवढं एक चांगलं आहे. पण अजून काय खाल्लं पण नाही आहे. सो भूक पण लागलेली आहे. अँड येस, वी आर हेडिंग टुवर्ड्स टेम्पल राईट नाव. बाय बाय. ठीक आहे गाईज, हे बघा रामेश्वर टेम्पल. इथून एंट्री आहे. अँड सच बिग. कुठलं तमिळमध्ये लिहिलं? तमिळमध्ये लिहिलं आहे का ते? येस, तमिळमध्ये आहे. सो गाईज आतून एंटर करा आणि आत काय काय बघूया. तिथं फोन अलाउड आहे. सो लेट्स गो. वी हॅव एंटर्ड फ्रॉम दी एक्झिट डोअर. सो इट्स लुक लाईक दिस समथिंग. इथं आहे काय मंदिर? काय समजा ना गाईज. लेट्स जरा एक्सप्लोअर करायला पाहिजे, बघायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे. इथं बोलायला पण अवघड आहे. कोण कसं बोलते? गँग गँग गँग. हो गाईचं बघा कसलं मस्त आहे पेंटिंग. इथून समोर आहे बहुतेक. त्या साईडला पण आहे. यस, तिचा फोटो काढायचा आहे. आता आम्ही आत आलो आहे टेम्पलमध्ये, रामेश्वर मंदिर. सो इथून आहे बहुतेक दर्शनासाठी. लेट्स सी. गॉड लुक गाइस, हियर इज एलिफंट. किती मस्त मंदिर आहे बघा. बेसिकली या टेम्पलमध्ये 2 शिवलिंग आहेत आणि खूप मस्त मंदिर आहे. खूप मोठं आहे मंदिर. जास्त काय गाईज मला माहित नाही आहे, पण मंदिर एकदम मस्त आहे, सुंदर आहे. यस, दॅट इज ऑल गाईज. बाय बाय. ओम नमः शिवाय गाईज. बघा इथं पिंड, हे त्रिशूल आहे शिवजींची. आणि बघा मन टिक्का लावला. ओम नमः शिवाय. तो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. अँड वी आर गोईंग बॅक नाव आमच्या गाडीकडे. वी हॅव टू ट्रॅव्हल मोर. सो लेट्स गो. आफ्टर 3 hours ऑफ ट्रॅव्हलिंग वी हॅव गॉट हिअर डोसा सेंटर. आणि गाईज इथं कुठं हॉटेल पण नाही आहेत अवेलेबल जास्त रस्त्याला या. सो वर्स्ट कंडिशन झालेले आहे. भूक तर एवढी लागल्या, पण हॉटेल एक पण नाही आहे रोडला. सो आपल्याला इथं आता डोसा सेंटर आहे, त्या डोसाच खायला पाहिजे. सो या बघ. सो गाईज आता आम्ही चाललो आहे कन्याकुमारीला. अँड अजून 2 तासचं ट्रॅव्हलिंग आहे. हे बघा 2 hours इथं खाली. सो गाईज कन्याकुमारी पण भारताचा एंड पॉईंटच आहे. सो आम्ही आता तिथं चाललो आहे. तो कुठला पिक्चर, चेन्नई एक्सप्रेसमधला सीन रिक्रिएट करण्यासाठी. सो लुंगी घालून तिथं काय तर कॉन्टेंट करण्यासाठी चाललो आहे आम्ही आता. काय काय बघायला कन्याकुमारीत? स्वामी विवेकानंद स्मारक. सो काही अशी खूप सारी लोकेशन्स आहेत, त्यामुळे थोडासा आम्हाला पण गेल्यावर समजणार आहे तिथं काय काय आहे काय काय नाही आहे. अँड वी आर रिअली ट्रॅव्हलिंग सो लॉंग. हायवे चालू झाला आहे. अँड मगापासून गावातला रस्ता होता थोडासा. सो वी हॅव स्किप दॅट. आणि इथं जवळपास कुठं हॉटेल पण नाही आहेत हायवेला. सो आमचा अजून डिनर झाला आहे बऱ्यापैकी. थोडासा अजून थोडं काय तर खायला भेटलं तर भेटलं, हॉटेल चालू असलं तर. सो या अपेक्षानं आम्ही चाललो आहे पुढे. लेट्स गो गाईज. जाऊया आता. जाऊन आपल्याला पुढं रूमवर, आणि रूम अजून बुक करायची आहे. सो या बाय. हे गाईज आता माझी एक झोप पूर्ण झालेलं आहे आणि इट्स 12 PM राईट नाव. नाही 11 PM. आणि गाईज काय ते थोडंसं ज्यूस पिण्यासाठी थांबलो. आणि मी खाणार आहे आता आईस्क्रीम. अँड मॉम डॅड काय तर चहा किंवा कॉफी पिणार आहे. सो यस, आपण आईस्क्रीम खाव्या. आणि अजून 1 तास लागणार आहे ट्रॅव्हलिंगला. सो यस, मी जरा आणि परत झोपणार आहे.
आय एम डन नाव गाईज. हे बघा काय तर चॉकलेट आईस्क्रीम आहे. खूप मस्त आहे. गोड आहे खरं लई. गोड गोड झाला आता सर्दी द्या. So guys, finally we have got our hotel. So here is the hotel. Guys, so much tired guys. So check-in करा. झोप आल्या चोरात. So wow guys, such a nice place. चला. Oh my god, nice room. So guys, I am so much tired right now. बरोबर लय वाईट झोप यायला लागला गाईज. आणि आता डायरेक्ट झोपून टाकणार आहे. आणि उद्या सकाळी दोघांनी राहिलेलं सगळं दाखवूया. येस गाईज. अँड उद्या आपण जास्त फिरायचं आहे. सो आता झोपतो मी. खूप झोप आलेली आहे. ओ यस गाईज, आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण खूप सारे इथले लोकेशन कन्याकुमारीमधले कन्याकुमारीमध्येच आहे ना आपण मॉम. सो यस गाईज, कन्याकुमारीमधले सगळे लोकेशन तुम्हाला आम्ही जे इथे फिरणार आहे नक्कीच दाखवणार आहे आपण. सो स्टे ट्यून इन टुमारोज ब्लॉग अँड सी यू अगेन गाईज. बाय बाय.